सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा आव स्वामी तुकया देवा ओ आव स्वामी तुकया देवा। काय आपण आपलं जसं घर सजवतो बरोबर आहे, तसंच हे गड किल्ला आपले ते पण सजवणं आपलं काम आहे। हे सगळ्यांना कळलं असतं तर किती छान झालं असतं। नाही सुरुवातच म्हणून त्यासाठी सुरुवातच आपण आपल्यापासून केलेली आहे, जेणेकरून नक्कीच व्हिडिओ बघाल तर हा संदेश नक्कीच असेल। गड किल्ल्यांचं संवर्धन करता करता गड किल्ल्यांचं पूजन पण करत चला। जो संवर्धन करतो तो पूजन करतोच, परंतु जे काही नुसतं किल्ले फिरण्यासाठी येतात तेही पण केलं तर एकदम बरंच होईल। मित्रांनो, चॅनल सबस्क्राईब करून बेलवर क्लिक करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येत राहील। तेही कसं लगेच पूर्ण ग्रीन ग्रीन दिसत होता, मस्त सीन येतोय ना, म्हणून म्हटलं फिरूया जरा। इथे पण मंदिर आहे का कुठलं तर देवीचं, मानस मंदिर आहे नाही, तो तिकडे गेला। गोप्रो ऐकतो का रे मित्रा? सुप्रभात मित्रांनो, आत्ता मी आहे माहुली किल्ल्याच्या पायथ्याशी आणि आम्ही चाललो आहे दसऱ्यानिमित्त वरती गड पूजनासाठी। तिघच जण आहोत, तर बघूया किती वेळ लागतो। जरा आम्ही हा ब्रेक घेतला आहे, हा पहिला स्पॉट असतो नेहमी आमचा जेव्हा पण मोहिमेला येतो। मी आज 14व्यांदा चाललो आहे, हे महारथी आहेत त्यांचा कितव्यांदा असेल माहिती नाही पण एवढ्या वेळा गेलो तरी आजपर्यंत पूर्ण किल्ला फिरून नाही झाला। तर माहुली हा काही छोटा किल्ला नाही आहे, तरी तुम्ही इकडे आले तर पहिला स्पॉट हा घ्यायचा, त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवीनच कुठले स्पॉट आहेत, तिथे थांबत थांबत जायचं जरा। मोस्टली आम्ही या झाडाच्या इथे आम्ही दुसरा हॉल्ट घेतो, पण आज घेत नाही आहे, सरळ वरती मागे रोहित येतोय। चला हा रस्ता चुकीचा आहे, मेन रस्ता तिकडं नाही, बरेचदा लोक इकडे चुकतात, म्हणून तुम्हाला आम्ही दाखवायला आणला फक्त इकडे। तर इकडनं आपण परत जाऊन इकडे जाऊया, कारण इथे बघा अशी झाडी वाढली आहे, त्याच्यामुळे कळत नाही, पण हा रस्ता आहे। हे बघा असं आहे, ही वाट आता अशी पूर्ण भरली आहे गवतानी। मित्रांनो, आता आम्ही तिसऱ्या टप्प्यावरती आहोत आणि इथे जरा थांबलो, आता दुसऱ्या टप्प्याला थांबलो नाही। हा मागचा दगड बघू शकता, ही खूण आहे, इकडून असे आम्ही येतो वरती आणि इकडनं वरती मागे जातो। हा पण थांबलाय माझ्याबरोबर, तेजू भाऊ गेलाय वरती नॉन स्टॉप जातो तो। थोडा वेळ 5 मिनटं थांबतो म्हटलं आणि मग निघूया। मित्रांनो, इथून आलं की असा हा पहिला रॉक पॅच येतो, हा असा छोटासा रॉक पॅच आहे, पाहू शकता, आणि इथून समोर असं वरती चढत जायचं आहे। ही मंडळी कल्याणहून आलेत, कल्याण असणार आहे मित्र? अच्छा, तुमचं NGOचं नाव काय? अच्छा, मला प्रोनाउन्सिएशन नाही जमत आहे तर मध्ये थांबलेत जरा आडोशाला, आपण जाऊया पुढे। घोड्याच्या मानेजवळ पोचलो आहोत आपण, समोर थांबलेत।
हा आहे आमचा चौथा स्पॉट असतो दरवेळी, पण आज लेट झाले, जरा मध्ये थांबलो होतो म्हणून. चालत सुरुवात करूया जायला, उशीर झालाय. हा दुसरा रॉक पॅच आहे, एवढा पाहू शकता. थोडंसंच राहिलं आहे आता. हा सगळा रॉक पॅचच आहे, थोडा थोडा बस संपला आता. इथून समोरून आलं की हा रस्ता असा सरळ आहे, इकडून असा सरळ जातो इकडे. काही लोक चुकून इकडे चढत होती, इकडे चढू नका, ह्याच्यावरनं असं इकडे यायचं आहे सरळ. ह्या स्पॉटने जेव्हा तुम्ही येता इकडे बऱ्याचदा लोकांचं डोकं आपटतं, तेव्हा बघून इकडे सावकाश ह्या स्पॉटला लक्षात ठेवा. फायनली आपण येऊन पोचतो शिडीजवळ. ही शिडी चढलं की आपण ही तटबंदीला पोचतो आणि ह्या तटबंदीवरनं आपण किल्ल्यावर. ह्या शिडीच्या बाजूला ही तटबंदी पाहू शकता. थोडी धोकादायक झाली आहे कारण त्याच्या खालचं सगळं माती निघत चालली आहे इथली, त्यामुळे तटबंदी धोकादायक झाली आहे. जास्ती पाऊस झाला किंवा इकडचं खालचं निघाली माती तर वाट लागेल. दसऱ्यानिमित्त गडपूजन सुरू आहे आपलं. पहिला मान या झेंड्याचा. या ठिकाणी आपला भारताचा आणि भगवा दोन्ही झेंडे आहेत, फडकत आहेत. महादरवाजाकडे जाण्याचा रस्ता आणि फायनली आपण पोहोचतो आहोत. खूप धमाल झालं आहे आज, खरं सांगतो. एवढा वेळ कधीच नाही लागला मला माहुलीला, म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा आलेलो तेव्हा लागले ना, त्याच्यानंतर आज. आणि आपण फायनली पोचलो आहोत महादरवाजाजवळ. हे पाण्याचं कुंड प्यायचं बारमाही. एवढी मंडळी आली मागणं. चला, तर आपल्यासोबत तुषार दुधाळे आहेत आणि या ठिकाणी काम सुरू आहे हार बांधवायचं, पाहू शकता. हे आंब्याचे टाळे आणलेत आणि या ठिकाणी महाराज आहेत. तर मित्रांनो, या पद्धतीने अशी तयारी झालेली आहे. आरतीचं ताटसुद्धा रेडी आहे. नारळ वाढवूया आणि आरती करून घेऊया, गडाचं पूजन करून घेऊया आणि मग जायचं आपल्याला गणेश दरवाजाकडे. ऑलमोस्ट बांधकाम होतं ना, मागचं बघताय लगेच माऊली तुम्हाला ते पण विशेष सांगतो. तुम्हाला मागाशी म्हटलं मी, कुठल्या पण किल्ल्यावरती जर किल्ल्याचा इतिहास बघायचा तर म्हणजे किती प्राचीन किल्ला आहे, तर त्यासाठी बांधकामाचा जो काही स्ट्रक्चर आहे त्याच्यावरच्या. आज जर तुम्ही माऊलीला बघायला गेलं ना, तर बघा इकडं पूर्ण एका दगडामध्ये मित्रांनो, अशा पद्धतीने आपला गड पूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला आहे. आणि ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, ह्या देवड्या असतात, इथे पहारेकरी बसतात. आणि आता आम्ही चाललो आहोत गणेश दरवाजाकडे. तिकडचं पूजन करू आणि मग निघू. मी हा आजचा व्लॉग पूर्ण गड भ्रमंतीसाठी नाही आलेलो आहे, आणि पूर्ण गड भ्रमंती मी जेव्हा करीन तेव्हा तो खूप मोठा व्लॉग असेल, कारण 52 पॉईंट्स आहे तिथे फिरायला. बघूया कधी ते शक्य होईल, बघू. मित्रांनो,
आपण आता इकडनं निघालो आहोत. हां चल गणेशगडाकडे, सॉरी पळसगडाकडे, आणि गणेश दरवाजाचं पूजन करणार आहोत. चला तिकडे. असा रस्ता आहे हा सध्याचा गणेश दरवाजाकडे जाणारा. ही अशी वाट लागली आहे, वाट नाही आहे, वाट आहे. तर फायनली आपण पोहोचलो आहोत गणेश दरवाजाजवळ. भरपूर कठीण परिश्रम करून पाहू शकता. सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणात, तुमच्या लागलो निज चरणात, तुमच्या लागलो निज चरणात. आव स्वामी तुकया देवा, ओ आव स्वामी तुकया देवा, यावरी न करावा. अय्यो आगे दोन्ही जॉईन कर. एक इथं डायरेक्ट असं बोल बोल यार, मस्त आवाज आहे तुझा. मस्त आहे. चढवा ना, करा व्हिडिओ ने टाका तिकडे. तर हे अशा प्रकारे प्रयत्न चाललेत. चालू केल्यानंतर मागं जा. अरे पाहू शकता अशा पद्धतीने व्यवस्थित माल द्याव का? दिसायला पाहिजे म्हणून किती प्रयत्न. काय आपण आपलं जसं घर सजवतो, बरोबर आहे. तसंच हे गड किल्ला आपले ते पण सजवणं आपलं काम आहे. हे सगळ्यांना कळलं असतं तर किती छान झालं असतं. नाही सुरुवातच म्हणून त्यासाठी सुरुवातच आपण आपल्यापासून केलेली आहे. जेणेकरून नक्कीच व्हिडिओ बघाल तर हा संदेश नक्कीच असेल. गड किल्ल्यांचं संवर्धन करता करता गड किल्ल्यांचं पूजन पण करत चला. जो संवर्धन करतो तो पूजन करतोच, परंतु जे काही नुसतं किल्ले फिरण्यासाठी येतात तेही पण केलं तर एकदम बरंच होईल. माल देव. ठीक आहे, थोडं इकडे उजवीकडे खाली कर, खाली कर. बस. हा बस बरोबर आहे. उतर. तर अशा पद्धतीने आपलं पळसगडावरच्या गणेश दरवाजाचं गड पूजन झालेलं आहे. आता आपण जरा गणपतीची पूजा करायला गेल्यात तिथे जाऊया. आपण जरा दाखवतो. अशा पद्धतीने जरा काट्याकुट्यातनं जाऊन आपण पोचतो गणपतीच्या शिल्पाजवळ. झाली पूजा? हो, मला उशीर झाला. हे पाहू शकता इथे गणपती बाप्पा आहेत आणि इथे तो शिलालेख आहे. आता तो दिसत नाहीये. चला तर मग आता इकडनं आपण पुन्हा खाली निघूया. तर मित्रांनो अशा पद्धतीने आपलं या ठिकाणी गड पूजन झालं आणि सगळं कार्यक्रम व्यवस्थित झालेला आहे. आणि आता आपण निघालो परतीच्या वाटेवरती. तर चला मग.